नमस्कार. आपण अनेकदा मोठ्या साम्राज्यांच्या कथा ऐकतो, पण प्रत्येक साम्राज्याची सुरुवात कुठून तरी होते, एका छोट्याशा घटनेतून. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. साल होतं 1646. एका तरुण योद्ध्याने एक अशक्य वाटणारा किल्ला जिंकला आणि तिथूनच एका विशाल साम्राज्याचा पाया घातला गेला. ही कथा आहे तोरणा जिंकण्याची. तर मग सुरुवात करूया एका आकड्याने 16. हो, फक्त 16. हे वय होतं त्या तरुणाचं ज्याने एका बलाढ्य सल्तनतीला आव्हान देण्याचं धाडस केलं होतं. विचार करा, 16व्या वर्षी एखादी व्यक्ती काय प्रचंड स्वप्न पाहू शकते. तर 1646 साली परिस्थिती नेमकी होती तरी कशी? एका बाजूला होतं एक महान स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला उभा होता एक अभेद्य किल्ला. म्हणजे जणू काही एका ध्येयाचा सामना एका प्रचंड मोठ्या भिंतीशी होता. हे बघा, एका बाजूला तोरणा किल्ला, भक्कम, उंच, पोचायला अत्यंत कठीण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलाढ्य आदिलशाहीच्या ताब्यात. आणि दुसऱ्या बाजूला 16 वर्षांचे शिवाजी महाराज, ज्यांच्या मनात स्वराज्याचं एक धगधगतं स्वप्न होतं. हा सामना खरं तर एका तरुणाचा एका किल्ल्याशी नव्हताच, तर एका कल्पनेचा, एका स्वप्नाचा, त्यावेळच्या सत्तेच्या सर्वात मोठ्या प्रतीकाशी होता. आणि त्या काळातले लोक काय म्हणायचे माहितीये? सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य होतं, छे, हा किल्ला कधीच कुणी जिंकू शकणार नाही. म्हणजे तोरणा जिंकणं हे फक्त एक लष्करी आव्हान नव्हतं, तर लोकांच्या मनातली अशक्य ही भावनाच मोडून काढण्यासारखं होतं. पण जिथे सगळ्यांना एक न तुटणारी भिंत दिसत होती, तिथे शिवाजी महाराजांना एक संधी दिसत होती. इथेच तर त्यांची दूरदृष्टी दिसून येते. ते म्हणाले, हा किल्ला नाही, ही तर माझ्या स्वराज्याची पहिली पायरी आहे. बघा, त्यांच्यासाठी तोरणा हे अंतिम ध्येय नव्हतं, तर त्या ध्येयाकडे जाणारं पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल होतं. मग प्रश्न येतो की हे अशक्य वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात कसं आलं? याचं उत्तर आहे एका रात्रीच्या धाडसी चढाईत. चला बघूया ही योजना नेमकी होती तरी कशी. हे लक्षात घ्यायला हवं की हा विजय केवळ ताकदीवर किंवा शौर्यावर मिळालेला नव्हता. नाही, त्यामागे होती एक अतिशय हुशारीने गुप्तपणे आखलेली योजना. आदिलशाही सल्तनत इतकी निश्चिंत होती की त्यांना याचा साधा सुगावाही लागला नाही की त्यांच्या पायाखालची जमीन सरकतीये. ही योजना 3 सोप्या पण प्रभावी टप्प्यांमध्ये होती. पहिला टप्पा, रात्रीची चढाई, कारण तेव्हाच शत्रू सगळ्यात जास्त गाफील असतो. दुसरा टप्पा, पाऊस आणि अंधाराचा पुरेपूर फायदा घेणे, म्हणजे निसर्गालाच आपलं शस्त्र बनवायचं. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा, अचानक हल्ला, इतका अनपेक्षित की शत्रूला विचार करायलाही वेळ मिळू नये. आणि झालंही अगदी तसंच. आदिलशाहीचा किल्लेदार जेव्हा गाढ झोपेत होता, तेव्हा मावळे गडावर पोचले सुद्धा. त्याला काही कळण्याआधीच किल्ला हातातून गेला होता. विचार करा, एका 16 वर्षांच्या तरुणाने एका बलाढ्य सल्तनतीच्या थेट हृदयावर पहिला घाव घातला होता. बरं, किल्ला तर जिंकला गेला, पण मग पुढे काय झालं? या एका विजयाचा परिणाम काय झाला? हाच तो क्षण होता ज्याला इतिहास स्वराज्याचा पहिला श्वास म्हणून ओळखतो. किल्ला जिंकल्यावर महाराजांनी लगेच त्याचं नाव बदललं. तोरण्याचं नाव झालं प्रचंडगड. ह्या नावातच त्या विजयाची भव्यता दडलेली आहे. प्रचंड म्हणजे विशाल, भव्य. आणि हे नाव का ठेवलं असेल? कारण असं म्हणतात की किल्ला जिंकल्यावर महाराज स्वतःशीच म्हणाले, आज माझं स्वप्न प्रचंड झालं आहे. एका किल्ल्याच्या विजयाने त्यांच्या छोट्याशा स्वप्नाला एक विशाल प्रचंड रूप दिलं होतं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. एका विजयामुळे पुढच्या गोष्टी कशा घडत गेल्या हे पाहणं खूप रंजक आहे. तोरण्यावर जे धन सापडलं त्याचा उपयोग राजगडाच्या बांधकामासाठी केला गेला आणि हाच राजगड पुढे जाऊन स्वराज्याची पहिली राजधानी बनला. म्हणजे एका किल्ल्याच्या विजयाने थेट राजधानीचा पाया रचला गेला. आता थोडं मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. या एका घटनेचं इतिहासातलं स्थान काय आहे? एका किल्ल्याच्या विजयाने संपूर्ण उपखंडाच्या इतिहासाची दिशा कशी बदलली? सगळ्यात आधी ही काही काल्पनिक गोष्ट किंवा लोककथा नाहीये. सभासद बखर, शिवभारत, जेधे शकावली यांसारख्या आपल्याकडच्या ऐतिहासिक साधनांमध्ये, इतकंच काय तर जेम्स ग्रँट डफ सारख्या ब्रिटिश इतिहासकाराच्या लेखनात सुद्धा ह्या घटनेची व्यवस्थित नोंद आहे. आणि गंमत म्हणजे हे सगळे वेगवेगळे स्रोत वेगवेगळ्या काळात लिहिलेले असूनही एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मात्र ठाम आहेत. आणि तो मुद्दा हा आहे की तोरणा जिंकल्याने स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली. ही फक्त एक सुरुवात नव्हती, ही एक ठिणगी होती. आणि याच ठिणगीतून पुढे मराठा साम्राज्याचा वणवा पेटला. म्हणूनच तोरणा म्हणजे फक्त एक किल्ला जिंकणं नाही. तोरणा म्हणजे स्वराज्याच्या संकल्पाचा पहिला हुंकार. तोरणा म्हणजे इतिहासाने घेतलेला तो पहिला महत्त्वाचा श्वास. आणि शेवटी एक प्रश्न मागे उरतोच.
जर त्या रात्री ती धाडसी चढाई यशस्वी झाली नसती तर, जर तोरणा आदिलशाहीच्याच ताब्यात राहिला असता तर आजचा इतिहास काही वेगळा असता? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?